जे का रंजले गांजले त्याची म्हणे जो आपुले, तोची देव ओळखावा, तोची साधू ओळखावा आणि देव तेथीशी जाणावा. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून सामाजिक जबाबदारी पार पाडत असताना समाजातील विविध घटकांशी संपर्क येतो. मात्र समाजातील वंचित आणि अनाथ घटकांसाठी सर्वस्व अर्पण करून उभे राहिलेले कार्य जेव्हा प्रत्यक्ष पाहायला मिळते, तेव्हा त्या कार्याप्रती आदर द्विगुणित होतो. असाच एक भावूक आणि प्रेरणादायी अनुभव घेत स्टार महाराष्ट्र न्यूजचे ज्येष्ठ पत्रकार तथा राज्य मराठी पत्रकार परिषद पुणे जिल्ह्याचे महासचिव ज्ञानेश्वर पाटेकर यांनी आपला वाढदिवस अत्यंत साधेपणाने व सामाजिक बांधिलकी जपत साजरा केला. मंचर भीमाशंकर रस्त्यावरील पळसटिका येथील सह्याद्री बालगृह अनाथ निराधार मुलांचे संगोपन केंद्र येथे त्यांनी आपल्या परिवारासह तसेच मित्रपरिवारासह भेट देऊन मुलांसोबत वाढदिवसाचा आनंद सामायिक केला. सह्याद्री बालगृहाचे संस्थापक विलासजी पंधारे सर आणि त्यांच्या पत्नी आदर्श शिक्षिका सौ वैशालीताई पंधारे हे दाम्पत्य तब्बल 50 ते 55 अनाथ व निराधार मुलांचे संगोपन अगदी स्वतःच्या पाल्यांप्रमाणे करत आहेत. मुलांच्या निवासापासून ते तर त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पंधारे कुटुंबियांनी आपले सर्वस्व अर्पण केले आहे. बालगृहातील सोयी सुविधा आणि वातावरण अत्यंत कौतुकास्पद आहे. मुलांच्या राहण्यासाठी प्रशस्त खोल्या, स्वच्छतागृह, अभ्यास कक्ष आणि अत्याधुनिक संगणक प्रशिक्षण कक्ष उपलब्ध आहे. मुलांना चांगल्या शाळेत शिक्षणासाठी जाण्या येण्यासाठी बसची स्वतंत्र सुविधा देण्यात आली आहे. मुलांवर उत्तम संस्कार व्हावेत यासाठी कुशल कार्यकर्ते कार्यरत आहेत. विशेष म्हणजे पंधारे कुटुंबीय स्वतः 24 तास मुलांच्या सानिध्यात राहून आई वडिलांची माया देत आहेत. पत्रकार ज्ञानेश्वर पाटेकर यांनी बालगृहाची पाहणी करून पंधारे दाम्पत्यांच्या या समर्पित कार्याला सलाम केला. संपूर्ण महाराष्ट्रात दुर्मिळ म्हणावे असे हे बालगृह पाहून त्यांनी त्यांचा वाढदिवस अनाथ मुलांसमेत करण्याचे निश्चित केले. पंधारे कुटुंबियांचे हे कार्य पाहून त्यांच्याबद्दल आदर गगनात मावेनासा झाला असून समाजातील प्रत्येक घटकाने अशा प्रामाणिकपणे काम करणाऱ्या बालगृहांकडे आपले लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि आपापल्या परीने शक्य ती मदत या मुलांपर्यंत पोहोचवली पाहिजे, अशी अपेक्षा या प्रसंगी व्यक्त करण्यात आली. या प्रसंगी राज्य मराठी पत्रकार परिषदेचे उपाध्यक्ष प्रवीण उर्फ पप्पू शिंदे, स्टार मराठी डेली न्यूजचे संपादक सचिन वायाळ, कार्यकारी संपादक नंदुशेठ बोराडे, तेज तुफान चॅनलचे संपादक आयुब शेख यासह विविध क्षेत्रातील मान्यवर पत्रकार बंधू आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. बालगृहातील मुलांच्या चेहऱ्यावरील आनंदाने हा वाढदिवस खऱ्या अर्थाने अर्थपूर्ण ठरला. पाहूयात वाढदिवसाची काही क्षणचित्रे स्टार मराठी डेली न्यूज चॅनलच्या माध्यमातून. आज वार रविवार दिनांक 23 ऑगस्ट 2026 आणि आज पुणे वाघोली येथील राज्य मराठी पत्रकार परिषदेचे महासचिव आणि स्टार महाराष्ट्र न्यूज चॅनलचे ज्येष्ठ पत्रकार माननीय ज्ञानेश्वर पाटेकर उर्फ नाना तर यांचा या ठिकाणी वाढदिवस आहे. तर त्या वाढदिवसानिमित्त प्रथमतः मी आपल्या सह्याद्री बालगृह अनाथ निराधार मुलांचं संगोपन केंद्र मंचर भीमाशंकर रोड पळसटिका गोडेगाव जवळ तर या परिवाराच्या वतीनं नानांना मी वाढदिवसाच्या या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. परमेश्वर त्यांना निरोगी आणि उदंड आयुष्य देवो अशी मी प्रभू रामचरण या ठिकाणी प्रार्थना करतो. आणि या वाढदिवसानिमित्त उपस्थित असलेल्या त्यांच्या पत्नी सौ रजनीताई पाटेकर, त्यानंतर त्यांचा मुलगा, नमस्कार कर बाबा, वरद कळलं का, नानांचा मुलगा आहे. त्यानंतर नानांची आई सुनंदा अशोक पाटेकर, त्यानंतर नानांबरोबर अमरनाथला गेलेले त्यांचे मामा माननीय गुलाब दिगंबर वावळ, त्यानंतर नानांची त्या तिकडे बसलेली बहीण आहे तर त्या श्रीमती मेघाताई विनोद बोत्रे, त्यानंतर नानांचा भाचा आहे. छान प्रकारे व्हिडिओ शूटिंग चाललेली आहे तिकडे त्या बाजूला पाहताय तुम्ही, तर ते नानांची भाची आहेत. आणि या ठिकाणी जो काही नानांचा समस्त मित्र, जो काही पत्रकार मित्र आहेत तर तो सगळे मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित आहे. तर त्यांचा मी या ठिकाणी नामोल्लेख करतो. माननीय प्रवीण शेठ पप्पू शेठ, प्रवीण उर्फ पप्पू शेठ म्हणजे कळलं ना, म्हणजे मग मी कसा विलाशी मला सगळे बाळूच म्हणायचे तसे ते प्रवीण शेठ, पण ते सगळे गावचे मित्रपरिवारांचे कोण पप्पू शेठ. तर प्रवीण उर्फ पप्पू शेठ महादेव शिंदे हे राज्य मराठी पत्रकार परिषदेचे उपाध्यक्ष आहेत. त्यानंतर तेज तुफानचे संपादक आयुबाई शेख साहेब आहेत त्या ठिकाणी. त्यानंतर स्टार
मराठी डेली न्यूजचे संपादक आणि श्री फॅशनचे प्रोपायटर का ज्यांचं मंचरला थिएटरजवळ एक मोठ्या मस्तपैकी छानपैकी योग्य दरात मिळणारं कापड दुकानी श्री फॅशन म्हणून. आणि माझे जवळचे चांगले मित्र आहेत, तर त्यांचं नाव आहे आदरणीय सचिन शेट्टी वायलसाहेब. तर ह्या सर्व या ठिकाणी उपस्थित आहे. यांच्या सर्वांचं आपण मस्तपैकी एकदा टाळ्या वाजून गॉड ब्लेस करायचे. आणि नानांना नानाच माना आहे ना, नानाच छान वाटेल. हॅपी बर्थडे मोठ्याने जोरात एकदम नाना मानायचे. ओके, पहिले यांना गॉड ब्लेस करा मोठ्याने. हॅपी बर्थडे. स्टार्ट. आज पळसटिका या ठिकाणी अनाथ निराधार मुलांचं संगोपन केंद्र या ठिकाणी आमचे मित्र स्टार महाराष्ट्र न्यूजचे ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश्वर पाटेकर उर्फ नाना यांचा वाढदिवस संपन्न होत आहे. आणि त्यानिमित्ताने त्यांच्या समेत सर्व मित्रपरिवार आणि त्यांची फॅमिली या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. आज आमचे मार्गदर्शक गुरुवर्य विलासजी पंधारे सर यांनी नानांची आणि संपूर्ण परिवाराची ओळख करून दिली, त्याचबरोबर त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. खरं तर नानांचं स्वप्न होतं की माझा वाढदिवस पुण्यासारख्या ठिकाणी करण्यापेक्षा आपल्या पळसटिका या आश्रमामध्ये करावा. आणि मागच्या आठवड्यामध्येच नाना माझ्या समवेत या ठिकाणी आले आणि त्यांना वाटलं की खरंच किती सुंदर असं वातावरण या ठिकाणी सरांच्या माध्यमातून निर्माण झालेलं आहे. आणि जे अनाथ आश्रम आहे त्या ठिकाणी खरंच मुलांवरती एवढ्या चांगल्या प्रकारचे संस्कार होतात. आणि त्यांनी छंदच धरला की बाबा मला याच ठिकाणी यायचं आहे, माझा वाढदिवस माझ्या परिवाराला हे आश्रम दाखवायचं आहे. त्यांचा मेन मुद्दा हाच होता की ज्यावेळेस ते समाजात फिरतात, अनेक आश्रमं त्यांनी पाहिलेली आहेत, पण त्यांनी अनेक वेळा मला फोनवरती सुद्धा बोलताना सांगितलं की सचिन भाऊ खरंच या पळसटिका या ठिकाणी सरांचं फार कौतुक करावं असं मला वाटतं आहे. आणि त्यांच्या परिश्रमातून हे आश्रम उभं राहिलेलं आहे, हे खरंच कौतुकास्पद आहे आणि अभिमानास्पदसुद्धा आहे. आणि हे समाजापर्यंत हे पोचलं पाहिजे, त्यांची तळमळ होती आणि म्हणून त्यांनी त्यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा करण्याचं ठरवलं. तर नाना खरंच मी तुम्हाला आज या लहान मुलांच्या समवेत सगळ्यांच्या वतीने, आपल्या आश्रमाच्या वतीने आणि आपले सर्व मित्रपरिवार जे पत्रकार बांधव उपस्थित झालेले आहेत त्यांच्या वतीने तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांनी वाढदिवसानिमित्त सर्व मुलांना जे गोड जेवण दिलं त्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करतो. जय श्रीराम. आज राज्य मराठी पत्रकार परिषदचे आमचे जे मित्र आहेत माननीय पाटेकर साहेबांचा आज वाढदिवस आहे. त्यांनी वाढदिवस, अनेक लोक वाढदिवस हे आपला इतरत्र मित्रामध्ये साजरा करतात, हॉटेलमध्ये साजरा करतात, पार्टी ठेवतात, पण त्यांनी एक वेगळा आदर्श आणि एक संदेश त्यांनी आज द्यायचा एक प्रयत्न केला आहे. त्यांनी या ठिकाणी जे सह्याद्री आदिवासी जी काही संस्था आहे त्या संस्थेचे संचलित जे काही बालगृह आहे, अनाथ आणि निराधार मुलांचं जे संगोपन केंद्र आहे, ज्या ठिकाणी या सर्व निराधार मुलांना जी मायाची सावली देण्याचं काम या संस्थेचे सचिव माननीय विलास पंधारे सर आणि व्यवस्थापिका ज्या त्यांच्या धर्मपत्नी आहेत माननीय वैशालीताई पंधारे, या दोघांचं फार श्रेय आहे. त्या मुलांवर जे एक आई आणि वडिलांसारखं जे छत्र त्यांचं इथे त्यांच्यावर असतं. या संस्थेचे संस्थापक मान्य गुलाबराव वळसे सर आहेत, मान्य विलासभाऊ सस्ते सर या बॉडीवर आहेत. तर हे जे आहेत, ही जी मंडळी आहेत यांचेसुद्धा मार्गदर्शनाप्रमाणे या ठिकाणी फार सुंदर असं या ठिकाणी त्यांनी इथं जे फक्त एक ओसाड डोंगर होता, डोंगराला एक छोट्याशा 4 खोल्या होत्या, त्यांनी इथे सगळं हे हरितवन पूर्ण जे नंदनवन बनवलं आहे, फुलवलेलं आहे. आणि आत्ता पण अनेक मुलं, कोणी पायलट झालं, कोणी वकील होतं आहे, त्यांचे सर्व स्वप्न साकार होत आहेत. आणि एक 54 मुलांचा बाप म्हणून ते स्वतःला अभिमानाने ते छाती ठोकून लोकांना सांगतात की जरी देवाने मला संतान दिली नसेल तर हे 54 मुलंच माझी संतान आहे. आणि येणाऱ्या दिवसामध्ये ही 54 मुलं मला माझं संगोपन करो वा न करो, पण आज मला त्यांना लहानचं मोठं करायचं आहे, त्यांना आधार द्यायचा आहे, त्यांना शिक्षण द्यायचं आहे. या ठिकाणी शिक्षण तर दिलं जातं, उत्कृष्ट अशी जेवणाची व्यवस्था आहे. मागील 2014पासून आम्ही बघतो या ठिकाणी की सरांनी फार सुंदर असं या ठिकाणी कार्य चालले आहे. या सरांच्या या संस्थेमध्ये पाटेकर साहेबांनी जो वाढदिवस ठेवला आणि त्या वाढदिवसानिमित्त मुलांना गोडधोड जेवण ठेवलं, एक चांगलाच असा संदेश आहे. अनेक समाजातील मान्यवरांना, दानशूरांना मी आव्हान करेन की तुम्ही पण
अशा ठिकाणी या, आपला वाढदिवस इतरत्र साजरा न करता तुम्ही अशा ठिकाणी या अनाथ आणि निराधार समवेत. आता म्हणायला आपण हे निराधार आणि अनाथ आहे, पण आज ती मुलं अनाथ नाहीत, कारण 54 मुलांचा बाप विलास पंधारे सर आणि त्याच्या ताई आहेत वैशालीताई पंधारे, ते त्यांच्या माता या त्यांच्या आहेत. त्याच्यामुळे मुलांना तुम्ही निराधार नाहीत. अशा ठिकाणी येऊन त्यांनी वाढदिवस साजरा करावा असं मी सर्वांना आवाहन करतो. आणि आज जो काही या ठिकाणी त्यांनी कार्यक्रम ठेवला त्यांना मी त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना लक्ष शुभेच्छा देतो. तुम्ही उत्तरोत्तर तुमची पत्रकारितेमध्ये प्रगती करो, तुमचं कार्य असंच समाजकार्य वाढत राहो. आज तुम्हाला वाढदिवसानिमित्त लक्ष शुभेच्छा. जे का रंजले गांजले त्याची म्हणे जो आपुले, तोची देव ओळखावा, तोची साधू ओळखावा आणि देव तेथेशी जाणावा. या वृत्तीनुसार आज काही दिवसापूर्वी माझे मित्र सचिन शेट वायाळ, आम्ही या परिसरातून जात असताना या ठिकाणी त्यांनी मला सांगितलं एक चांगला आश्रम आहे, एक चांगलं बालगृह या ठिकाणी, एक चांगला निराधार मुलांचा एक पिता आणि एक माता त्यांचं खऱ्या अर्थाने संगोपन करतायत. आज जवळजवळ 50-55 मुलांचं ते संगोपन चांगल्या पद्धतीने करतात. असा एक आश्रम आपल्याला इथं पाहायला आहे, आपण जाऊया. तर सचिन शेट यांनी सांगितलं त्या पद्धतीने आम्ही इथे आलो. तर बाहेरचं वातावरण बघितलं तर भगवान शंकराची मूर्ती पाहून पहिलं प्रसन्न वाटलं की इतकी छान मूर्ती या परिसरामध्ये आहे. भीमाशंकरला जरी दर्शन नाही झालं, इथलं दर्शन पाहून मन एकदम प्रसन्न होतं आहे. अशा पद्धतीने आम्ही या ठिकाणी आलो आणि नंतर आमच्या सरांचा परिचय झाला. सरांनी आम्हाला या ठिकाणी सर्व परिसर फिरून दाखवला, इथं काय करतो आणि काय नाही. मी माझ्या याच्या पत्रकारितेच्या हिशोबामध्ये बरेच राज्यामध्ये आश्रम पाहिले, पण इतका सुंदर छान आश्रम आणि इतकी सर्व चांगल्या मुलांची व्यवस्था कुठंच पाहिली नाही. एक सगळं मन भारावून गेले सर्व पाहून. व त्याचवेळी मी निश्चय केला की आता येणाऱ्या या महिन्यामध्ये माझा वाढदिवस असेल. आत्तापर्यंत बरेच वाढदिवस अनेक ठिकाणी झाले, पण त्याचवेळी मी सांगून टाकले की सचिन सरांनी मला त्यावेळेस सांगितलं की आपण ठीक आहे तुम्ही म्हणताय या ठिकाणी करू. आणि तो निश्चय केला, शब्द दिल्याप्रमाणे आज या ठिकाणी वाढदिवसाला आलो. तर आज या ठिकाणी माझ्या शब्दाला विनंतीला मान देऊन आमचे स्टार मराठीचे सहकारी सचिन शेट वायाळ, राज्य मराठी पत्रकार परिषदेचे उपाध्यक्ष प्रवीण शेठ शिंदे, तसेच या ठिकाणी तेज तुफान संपादक आयुबभाई शेख यांनी उपस्थिती दर्शवली. तर मी सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो की माझ्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी आलात. तर या ठिकाणी खरं पाहिलं तर आधी सर्व मुलांकडे पाहिलं तर या मुलांमध्ये किती प्रेम, आणि एक मुलगा जर सांभाळायचं म्हणलं घरामध्ये तर आपली काय परिस्थिती होते, आणि 50-55 मुलं सांभाळायची म्हणजे खरंच सरांचं कौतुक आहे. आणि आज या ठिकाणी आम्ही सर्व पाहिलं की मुलांसाठी व्यवस्था म्हणजे काय असावी की आज सुंदर गाईचा गोठा आहे, या ठिकाणी सुंदर खेळायचं बाग आहे, आतमध्ये गेलं तर चांगलं स्नानगृह आहे, चांगले बाथरूम आहे, जेवणाची व्यवस्था 5 स्टार आहे. आणि हे सर्व पाहून की या मुलांना खरंच काहीतरी की आयुष्यामध्ये त्यांचं पण काहीतरी पुण्य आहे म्हणून ते आज या आश्रमामध्ये आहेत, त्यांचं नशीब आहे. तर आश्रम काय, आज अनाथ आश्रम किती राज्यामध्ये आपण काय ऐकतो. तर खरंच या ठिकाणी विलास पंधारे आणि सौ वैशाली पंधारेताई या दोन्ही जोडींचं मी आभार मानतो. खऱ्या अर्थाने त्यांना विठ्ठल रुक्मिणी, मी मागेच म्हटलं होतं की विठ्ठल रुक्मिणी त्यांना या सर्व मुलांना भेटलेली आहे. या ठिकाणी रंगनाथ स्वामींचं एक चांगलं शिल्प आहे, साईबाबांचं या ठिकाणी चांगलं एक या ठिकाणी मूर्ती लावलेली की या मुलांना एक मंदिर, चांगलं घर आणि एक खऱ्या अर्थाने एक चांगले एक निवासस्थान या ठिकाणी लावले. तर आज माझ्या वाढदिवसानिमित्तानं खरंच मला एक आनंद वाटतो. वाढदिवस किती येतो आणि जातो, खऱ्या अर्थाने वाढदिवस नाही म्हणता येणार, तो कमी दिवस असतो आयुष्यातला, पण तो कसा आणि कुठं साजरा करावा हे मी खऱ्या अर्थाने आभार मानायचं म्हणलं तर सचिन सरांचे मानाने त्यांनी सांगितलं त्या पद्धतीने या ठिकाणी एक चांगला वाढदिवस मला साजरा करण्याचं भाग्य मिळतं आहे. तर आज ह्या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहायला मी सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या स्टार मराठी डेली न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.